घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेवर आतापर्यंत तब्बल 100हून अधिक वेळा कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने 100 पेक्षा अधिक वेळा भावेश भिंडेला दंड ठोठावला होता। या कारवाईमुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचा संशय होता आणि त्यामुळे स्वतःच्या नावावर नसलेल्या कंपनीद्वारे भावेशचं काम सुरू होतं अशी माहिती समोर आली आहे। याशिवाय भावेश भिंडे विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुष्मिता बधाने आपल्याबरोबर आहेत। सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर घाटकोपर दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे यांच्यावरती 100 पेक्षा अधिक वेळा कारवाई पालिकेने केलेली होती। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी याच होर्डिंगवरती ज्या 4 होर्डिंग्स होत्या त्या 4ही होर्डिंग्सवरती गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। तक्रार त्याबाबतची मिळालेली होती आणि अशा पद्धतीने 100 वेळा अशा घटना घडून सुद्धा ब्लॅकलिस्टेड असणाऱ्या भिंडे यांचा व्यवहार मात्र राजरोसपणे सुरू असल्याचे पाहायला मिळतं। 1998 पासून त्यांचा जाहिरात क्षेत्रामध्ये व्यवसाय होता असं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे भिंडे यांच्या विरोधात एक बलात्काराचा गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला होता आणि इतर 6 गुन्हे सुद्धा पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यातील 4 गुन्हे हे मुलुंड तर 2 गुन्हे हे सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात। याशिवाय जाहिरात फलक पडल्यामुळे आता जे 17 मृत्यू घडलेले आहेत यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती नोंदवण्यात आलेला आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।